नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, याच्या आधी आपण अध्यक्ष पाहिलं होतं. अध्यक्षाचे कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या पाहिल्यानंतर आपल्याला उपाध्यक्ष पाहायचं आहे. उपाध्यक्ष हे पद जे आहे, हे पद त्याच्या म्हणजे सहकारी संस्थेमध्ये असतं, पण अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये उपाध्यक्षाला कुठलंही काम करावं लागत नाही. जर काही कारणास्तव अध्यक्ष अनुपस्थित राहिले सहकारी संस्थेमध्ये, तर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये सहकारी संस्थेचं कुठलंही काम अडू नये म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते त्याला उपाध्यक्ष म्हणतात. उपाध्यक्ष याला अध्यक्षासारख्याच अधिकार, कार्य अधिकार आणि जबाबदाऱ्या असतात. परंतु ते कार्य आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या अध्यक्ष कधी वापरू शकतो? उपाध्यक्ष कधी वापरू शकतो? ज्यावेळेला अध्यक्ष सहकारी संस्थेमध्ये उपस्थित नसेल त्यावेळेला. म्हणजे अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये जे काम पाहतात तेव्हा त्यांना अध्यक्षाचे सर्व अधिकार प्राप्त होतात. अध्यक्ष जेव्हा सहकारी संस्थेमध्ये उपस्थित असतात त्यावेळेला त्यांच्या उपस्थितीमध्ये सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांना कुठलंही काम करावं लागत नाही. फक्त अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतो. त्यामुळं अध्यक्षांच्या ज्या काही उपाध्यक्षाच्या पात्रता, त्यांची भूमिका, हक्क आणि जबाबदाऱ्या ह्या अध्यक्षाप्रमाणेच असतात. आता यानंतरचा पुढचा भाग आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे सचिव. तर याच्यावर पण आपण बोललो होतो मागच्या वेळेस. सहकारी संस्थेमध्ये व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत व्यापारी संघटना असो, भागीदारी संस्था असो, कंपनी, सर्व ठिकाणी सचिव महत्त्वाची भूमिका बजावतो. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय कामकाज त्याला पार पाडावे लागते. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप, आकारमान, संस्थेचा प्रकार यावरनं सचिवाचे पद ठरत असते. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक करणे सक्तीचे असते. त्याची नेमणूक ही पूर्णवेळ, अर्धवेळ सचिव किंवा मानद सचिव किंवा पगारी सचिव म्हणून केला जातो. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. सचिव हे जे पद आहे, हे व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असो, मग ती व्यक्तिगत व्यापारी संघटना असो, भागीदारी संस्था असो किंवा कंपनी असो, कुठल्याही व्यवसाय संघटनेच्या प्रकारामध्ये सचिव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. सचिव हा कोणताही व्यवसाय संघटना प्रकार असला तरी त्या व्यवसायामध्ये सचिव हे पद असतं. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज असेल, कार्यालयीन कामकाज असेल, सहकारी संस्था पत्रव्यवहार असेल, प्रशासकीय कामकाज असेल, इत्यादी कामकाज करण्यासाठी सचिवाची नेमणूक केलेली असते. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप, त्या संस्थेचे आकारमान, संस्थेचा प्रकार म्हणजे सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप कसं असेल, त्या संस्थेचा आकार लहान असेल, मोठा असेल, त्याच्या सहकारी संस्थेचा प्रकार कसा असेल, यावरनं सचिवाचे पद ठरत असते. सचिवाची नेमणूक कायद्यानुसार करणं सक्तीचे आहे. त्याची नेमणूक ही पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण दिवसभराच्या कामासाठी किंवा अर्धवेळ म्हणजे पार्ट टाईम किंवा पगारी सचिव म्हणून नेमणूक केलेली असते. फक्त मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केलेली असते. आता यानंतर आपल्याला सचिवाची व्याख्या पाहायची आहे. म्हणजे याच्यामध्ये सचिव म्हणजे काय? आता सहकारी संस्थेचे कामकाज पार पाडण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. सचिवाचे कामाचे स्वरूप सहकारी संस्थेच्या आकारानुसार, प्रकारानुसार बदलत जाते. त्याची नेमणूक पूर्णवेळ, अर्धवेळ, मानद किंवा पगारी सेवक म्हणून केली जाते. व्याख्या पाहत असताना आपण पाहतोय सहकारी संस्थेच्या सचिव महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करावयाची कार्य, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कामे इत्यादी कार्य तसेच संस्थेच्या पोटनियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला सचिव असे म्हणतात. म्हणजेच याची साध्या शब्दात जर व्याख्या सांगायची म्हटलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जी कामं करायची असतात ती कामं करण्यासाठी, मग ती प्रशासकीय असो, कार्यालयीन असो किंवा सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार नियुक्त केलेली सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार करावी लागणारी कार्य करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते त्या व्यक्तीला सचिव असं म्हणतात. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे सचिवाची कार्य. याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे प्रशासकीय कार्य. सहकारी संस्थेच्या सचिवास
कार्यालयीन प्रशासकीय व कार्यालयातील दैनंदिन कामे करावी लागतात. यामध्ये आवक व जावक पत्र व्यवहार सांभाळणे, रोख व बँकेचे व्यवहार करणे, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम, संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे इत्यादी कामे पार पाडावी लागतात. कार्यालयातील सर्व कामाचे नियोजन व त्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्याला करावे लागते. आवश्यक पत्रव्यवहार करणे, महत्त्वाच्या कागदपत्राचे नस्तीकरण करून सर्व पुस्तके जपून ठेवणे, ही कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची ही जबाबदारी त्याच्यावर असते. कार्यालयातील सर्व कामावर नियंत्रण ठेवून कार्यालयाचे कामकाज सुरळीत व सक्षमपणे होत आहे याची दक्षता त्यास घ्यावी लागते. पहिलं कार्य आहे प्रशासकीय कार्य. प्रशासकीय कार्य करण्यासाठी सचिवाची नेमणूक केलेली असते. सचिव हा कार्यालयातील प्रशासकीय कामकाज पाहत असतो. तसेच कार्यालयातील दैनंदिन कामकाज त्याला करावी लागतात. त्याच्यामध्ये आवक व जावक पत्रव्यवहार. आवक पत्रव्यवहार म्हणजे सहकारी संस्थेमध्ये येणारी पत्र. जावक पत्रव्यवहार म्हणजे त्या पत्राला आपण उत्तर दिलेलं असतं. जो सहकारी संस्थेतून बाहेर जातो ते पत्र, त्याला जावक पत्रव्यवहार असं म्हणतात. ते पत्रव्यवहार सांभाळणे, सहकारी संस्थेकडे येणारी रोकड कॅश असेल ती रोख रक्कम सांभाळणे, बँकेचे व्यवहार करणे, पैसे ठेवणे, पैसे काढणे, हे कामसुद्धा त्याला करावे लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये जमा होणारी जी रक्कम, सहकारी संस्थेमध्ये जी रक्कम येते आणि सहकारी संस्था जो खर्च करतो ती जमा होणारी रक्कम आणि खर्च होणारा, त्याच्याकडनं होणारा खर्च याची नोंद त्याला ठेवावी लागते. त्याचबरोबर कार्यालयीन कामाचे नियोजन करून ते काम पूर्ण करून घ्यावं लागतं. आवश्यक कागदपत्र याचे व्यवस्थित फायलिंग करून ठेवावं लागतात. आवश्यक कागदपत्र असतील किंवा महत्त्वाचे दस्तऐवज असतील याची फायलिंग करून ठेवणं आणि आवश्यकतेनुसार ती कागदपत्र लागतील ती देण्याची, उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सचिवाची असते. त्याचबरोबर कार्यालयातील जे दैनंदिन कामकाज आहे ते कसं सुरळीत चालेल हे पाहावं लागतं. एकंदरीतच सचिवाला प्रशासकीय सर्व काम करावं लागतं. कार्यालयातील दैनंदिन कारभार असो, कार्यालयामध्ये येणारा पत्रव्यवहार असेल ते पत्र पाहणं, त्या पत्राला उत्तर देणं, रोख सांभाळणं किंवा खर्च झालेला तो नोंदवून ठेवणं आणि महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत किंवा त्याची फाईल करून ठेवणं, त्याचे दस्तऐवज जे आहेत ते फाईल करून ठेवणं आणि ज्या वेळेस सहकारी संस्थेमध्ये आवश्यक कागदपत्र लागतील त्यावेळेस ती उपलब्ध करून देणं, ही कार्य सचिवाला करावी लागतात. त्यामुळं पहिलं कार्य आहे ते म्हणजे प्रशासकीय कार्य. त्यानंतर दुसरं आहे हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी. सहकारी संस्थेचे हिशेब ठेवणे, संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची बिले, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे इत्यादी कार्य त्याला करावी लागतात. जमा खर्चाची खाती नियमितपणे बनवणे, त्याबरोबर सहकारी संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम सर्व आर्थिक कागदपत्राची नोंद ठेवणे, संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्यास मंजुरी घेणे, तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब संस्थेने नियुक्त केलेल्या अंतर्गत हिशोब तपासनीसाकडून तपासून घेणे आणि नंतर सहकार खात्याच्या हिशोब तपासनीसाकडून हिशेब तपासणी करून घेणे व हिशेब तपासणीचा अहवाल अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यतेसाठी ठेवण्याचे कार्य सचिवास करावे लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दुसरं कार्य आपण पाहतोय हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ज्या वेळेला सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपतं त्यावेळेला अधिकृत हिशोब तपासनीसाकडनं हिशोब तपासणी करून घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग ती हिशोब तपासणी करून घेण्यासाठी किंवा सर्व हिशोब ठेवण्यासाठी सचिवाला सहकारी संस्थेचे हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारासंबंधीची जी काही बिलं असतील, जमा खर्चाच्या पावत्या असतील किंवा बँकेचे पासबुक असेल ते सुरक्षित ठेवण्याचे कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर जमा खर्चाची खाती नियमितपणे बनवणं, राखीव निधीची गुंतवणूक, कर्ज असेल, आगाऊ रक्कम असेल या कागदपत्राची नोंद वेळच्या वेळी त्या ठिकाणी करून ठेवणं, संस्थेचं पुढील वार्षिक अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीच्या चर्चेपुढे ठेवून त्यास मंजुरी घेणं. त्याचबरोबर ज्या वेळेला आर्थिक वर्ष संपेल, आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष असतं, ज्या वेळेला आर्थिक वर्ष संपेल त्यावेळेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिकृत हिशोब तपासनीसाकडनं ते हिशोब तपासून घेणं, तसेच हिशोब तपासणी करून घेऊन त्या हिशोब तपासणीचा अहवाल
आदी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढं मांडणं हे कार्य सचिवाला करावं लागतं. म्हणजे हिशोब ठेवणे, म्हणजे हिशोब ठेवण्यापासून अधिकृत हिशोब तपासणीसाकडनं ती तपासणी करून घेऊन ती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवणं इथपर्यंतची कामं सचिवाला करावी लागतात. म्हणजे हिशोब ठेवणं, जमा खर्च तयार करणं, पावत्या ठेवणं, बिलं जमा करणं आणि पैसे कुठं गुंतवले काय या सगळ्या गोष्टीचा हिशोब त्याला ठेवावा लागतो. त्याला म्हणतात, त्याचं दुसरं कार्य आहे म्हणजेच ते हिशेब ठेवणे व हिशेब तपासणे. तिसरं आहे कायद्यातील तरतुदीची पूर्तता. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके हिशोब तपासणीच्या वेळी हिशोब तपासणीसाच उपलब्ध करून द्यावी लागतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे व ठराविक मुदतीमध्ये म्हणजे 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणे, निवेदने, अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य सचिवाला करावे लागते. आता कायद्यातील तरतुदींची पूर्तता. कायद्यातील तरतुदीची पूर्तता म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार काही तरतुदीची पूर्तता सचिवाला करावी लागते. मग ते तरतुदी कुठल्या आहेत? वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. मग ती वैधानिक पुस्तके कुठली असतील? म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांनी भाग खरेदी केलेली भाग नोंदवही असेल, सभासदांनी ठेवलेली ठेव नोंदवही असेल किंवा सभासद नोंदवही असेल. ही सर्व पुस्तके तपासणीच्या वेळी हिशोब तपासणीसाच उपलब्ध करून द्यावी लागतात आणि त्यामुळं आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे म्हणजे ठराविक मुदतीमध्ये 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्र व विवरणं, निवेदन, अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य. म्हणजे थोडक्यात काय की कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेमध्ये जी पुस्तकं ठेवणं गरजेचे आहे त्याला वैधानिक पुस्तकं असं म्हणतात. वैधानिक पुस्तकं सहकारी संस्थेमध्ये ठेवण्याचं कार्य सचिवाला करावं लागतं. मग ती वैधानिक पुस्तकं म्हणजेच काय? कायद्यानुसार ठेवावी लागणारी जी पुस्तकं आहेत, मग भाग नोंदवही असेल, ठेव नोंदवही असेल किंवा सभासद नोंदवही असेल किंवा हिशोब पुस्तकं व पत्रकं असतील, ही सगळी व्यवस्थित ठेवणं आणि हिशोब तपासणीच्या वेळेला ती उपलब्ध करून देणं आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमित व ठराविक मुदतीमध्ये म्हणजे 45 दिवसाच्या आत आर्थिक विवरण व आर्थिक विवरणपत्रके, निवेदन, अहवाल तयार करून पाठवण्याचे कार्य सचिवाला करावे लागते. हे तिसरं कार्य आहे कायद्यातील तरतुदींची पूर्तता. त्यानंतर चौथं आहे सभेसंबंधी कार्य. सभेसंबंधीची सर्व कार्य सचिवाला करावी लागतात. मग सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या सभा होत असतात. व्यवस्थापन समितीच्या सभा सहकारी संस्थेच्या आकारानुसार म्हणजे दर महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या सभा घेणं अनिवार्य आहे. त्यानंतर सभासदांच्या सभा म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, दरवर्षी घेणारी महत्त्वाच्या कामासाठी घेणारी विशेष सर्वसाधारण सभा किंवा दरवर्षी कायद्यान्वये घ्यावी लागणारी वार्षिक सर्वसाधारण सभा, ह्या सभा घ्याव्या लागतात. मग या सभा ज्या आहेत त्या सभेसंबंधाची सर्व कार्य कोणाला करावी लागतात? सचिवाला करावी लागतात. आपण पाहतोय सभेसंबंधीची कार्य. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या अधिमंडळाच्या सभा अध्यक्षांच्या मान्यतेने घेणे, सभेपूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेसंबंधी लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज तयार करणं आणि संबंधित व्यक्तींना योग्य त्या कालावधीमध्ये पाठवणं. सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या सभेला आहे किंवा नाही हे पाहणे, सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणं, मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणं, सभेचे टिपण ठेवणं इत्यादी कार्य त्याला करावी लागतात. सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सभेचे इतिवृत्त, सभा वृत्तांत लिहून त्यावर अध्यक्षाची सही घ्यावी लागते. आता मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळाच्या आणि सभासदांच्या सभा होत असतात. सहकारी संस्थेच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार संचालक मंडळाच्या सहकारी संस्थेच्या कामकाजासंबंधी चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा सभा घ्यावी लागते. त्याचबरोबर
वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी घ्यावी लागते. मग त्या सभेसंबंधीची सर्व कार्य सचिवाला करावी लागतात. मग सभेसाठी अध्यक्षांची मान्यता घेणे, सभेपूर्वी सभेची सूचना कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेसंबंधी लागणारी कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र म्हणजे दस्तऐवज असतील किंवा संबंधित लोकांना ठराविक कालावधीमध्ये म्हणजे सभेपूर्वी 14 दिवस अगोदर सूचना पाठवणं, सभा सुरू झाल्यानंतर त्या सभेसंबंधीची सर्व कामं करायची, म्हणजे सभेला आवश्यक असणारी गणसंख्या आहे का नाही ते पाहणं, सभेच्या अध्यक्षाला सभा चालू असताना जी काही मदत करावी लागली म्हणजे काही महत्त्वाची तर कागदपत्र द्यायचे, दस्तऐवज द्यायचे ते देणं, त्याचबरोबर मतदान जर सहकारी संस्थेमध्ये पार पाडायचं असेल तर मतदानासंबंधीची सर्व कामं त्याला करावी लागतात. सभा चालू असताना सभेमध्ये ज्या ज्या विषयावर चर्चा होईल किंवा ज्या ज्या गोष्टी घडतील त्या सर्व गोष्टीचं टिप्पण त्याला एका वहीमध्ये करून ठेवावं लागतं. त्याचबरोबर ती सभा अधिकृतरित्या झाली किंवा सभेचा कायदेशीर पुरावा म्हणून ती सभा 30 दिवसाच्या आत सभेचे इतिवृत्त तयार करून सभा वृत्तांत लिहून त्यावर अध्यक्षाची सही घेणं हे कार्य सचिवास करावं लागतं. म्हणजे सभा सुरू करणं, सभेची मान्यता घेणं, सभेची सूचना तयार करणं, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेला आवश्यक असणारी कागदपत्र पुरवणं, मतदानासंबंधीचं कार्य आणि त्याचबरोबर इतिवृत्त लिहिणे म्हणजे सभा सुरू करण्याच्या अगोदरपासून सभा संपेपर्यंतची जी सर्व कार्य आहेत ती सर्व कार्य सचिवाला करावी लागतात. त्याला म्हणतात सभेसंबंधीची कार्य. त्यानंतर पुढचं आहे सभासदांसंबंधीची कार्य. सहकारी संस्थेच्या सचिवास सभासदांसंबंधीची काही कार्य करावी लागतात. सभासदांना संस्थेबद्दलची माहिती देणं, त्यांच्या पत्रांना उत्तर देणं, सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणे, भाग भांडवल हस्तांतराचे अर्ज व्यवस्थापन समितीपुढे सादर करणे ही कार्य सचिवाला करावी लागतात. सभासदांकडून सभासद शुल्क देणगी स्वीकारणे तसेच त्यांना सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रे, संचालकांचा अहवाल योग्य कालावधीत पाठवण्याचे कार्य सचिवास करावे लागते. सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो, त्यामुळं सचिवाला सभासदांसंबंधीची काही कार्य करावी लागतात. सहकारी संस्थेत सचिवास सभासदांसंबंधीची काही कार्य करावी लागतात. त्याच्यामध्ये सभासदांना संस्थेबद्दलची माहिती देणं, सहकारी संस्थेची माहिती जर सभासदांनी विचारली तर जी माहिती सभासद विचारेल त्या संबंधीची माहिती देणं, सहकारी संस्थेतील सभासदांनी पत्रव्यवहार केला असेल आणि त्याच्यावर काही पत्रासंबंधी माहिती मागितली असेल तर त्या पत्रांना उत्तर पोचवणं, सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी सभासदांनी जर अर्ज केला असेल तो अर्ज स्वीकारणं आणि तो व्यवस्थापन समितीच्या सभेसमोर मांडणं. त्याचबरोबर काही सभासदांनी आपले भाग भांडवल हस्तांतराचा अर्ज केला असेल तो देखील अर्ज घेणं आणि व्यवस्थापन समितीपुढं म्हणजे सभासदत्वाचा अर्ज किंवा भाग हस्तांतराचा अर्ज व्यवस्थापन समितीपुढे सादर करणं हे कार्य सचिवाला करावे लागतं. त्याचबरोबर सभासदांकडनं सभासद शुल्क घेणं, देणगी स्वीकारणं तसेच सभेची सूचना, आर्थिक कागदपत्र व संचालकाचा अहवाल या योग्य त्या कालावधीत पाठवण्याचे कार्य सचिवास करावे लागते. म्हणजे सभासद मालक या नात्याने सभासदांसंबंधीची सर्व कार्य त्याला करावी लागतात. त्यांना माहिती देणं, त्यांच्या पत्रांना उत्तर देणं, त्यांचे अर्ज स्वीकारणं, त्यांचे भाग हस्तांतर करणं किंवा त्यांनी दिलेली देणगी स्वीकारणं, त्यांना सभेची सूचना योग्य कालावधीमध्ये पाठवणं आणि आर्थिक कागदपत्राचं विवरण देखील त्यांना योग्य कालावधीत पाठवणं ही कार्य सचिवाला करावी लागतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे व्यवस्थापन समिती संबंधी कार्य. आता हे कार्य जे आहे ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.